Hi guys, welcome back to my new vlog. परत एकदा बोल काय? वेलकम टू माय vlog. मी आणि मम्मी चाललोय मम्मीच्या क्लायंटच्या घरी. व्लॉग झाला नाही झालं. मम्मी बनवत होती रील म्हणून एवढा नट्टापट्टा केलाय तुम्ही. अगं बाई थोड़ा सा ज्यादा मेकअप हो गया पण ठीक है. केसांचा रब्बरच नाही भेटला मला एमर्जन्सी मध्ये. न्यूड लिपस्टिक लावली आहे त्यामुळे फेस जास्त हे वाटतो दिसून येतो असा व्हायब्रेंट. हर टाइम सारखं जॅकेट आणि जीन्स. आता आम्ही इथून जाणार आहे ऐरोलीला. देख रहे हो स्ट्रगल, देख रहे हो खेकडे खाने के लिए. ॲक्च्युली त्यांनी जेवायला बोलवलं आहे. ते मम्मीचे क्लायंट आहेत आणि आमचे ब्लॉग्स पण बघतात. तर मला ते मी माहिती आहे मध्ये बोललेली की मला खेकडे खायचे आहेत, खूप खेकडे खायचं मन करतं, कोणीतरी बोलवा. तर ते त्यांना लक्षात होतं तर त्यांनी आता बोलवलं कधीच आहे. आम्ही आता चाललो, दोघं पण घरीच आहे, काय काम धंदा आहे. चाल आता आयशू भेटेल. आता आयशू उभी आहे तिथे वेट करते. आता एश त्या म्हणतात तिथेच राहावा, आज रात्री उशीर होईल यायला. पण आम्ही बोललो की नाही, बघू आता तिथे गेल्यावर कळेल नक्की काय. आता येशूला घेते. येशूला तर आता असं वाटतं ना फटके मारू पहिली तर, कारण तिला समजतच नाही कुठे बोलते मी तिला उभं राहायला. ते खाली एवढी अंधेरीला फिरते तरी पण तिला काय अक्कल नाही. आता मेट्रोसाठी आम्ही लाईनीत उभे आहे. आता थोड्या टाईम नंतर आम्ही घाटकोपरला उतरून मग तिकडून ऑटोने जाणार आहे, कारण एवढं अजून ट्रेन चेंज करून मी तर नाही जाऊ शकत. ठाणे मग घाटकोपरवरनं ठाणेवरनं दुसरी ट्रेन ऐरोली, एवढं नाही करू शकत बाबा. आता घाटकोपरवरनं आम्ही लोकांनी वेस्टवरनं ऑटो पकडली आहे. छोटी काव बघून येशू, काव प्रिंट वाली, ते पण ब्लॅक अँड व्हाईट. काव प्रिंट वाली, कावलाच ती काव प्रिंट बोलते. अरे म्हणजे ब्लॅक या ब्राऊन वाली नव्हती, काव प्रिंट वाली. ते ब्लॅक अँड व्हाईट स्पॉट्स. मग आता आम्ही इथं येशूला खूप आवडतात ॲनिमल्स. कॅट, डॉग, सर्वांना उचलून ती घेऊन येईल घरी. मला डॉग पाहिजे प्लीज. लहानपणापासून तिचा पूर्ण पप्पावर गेलेली, पूर्ण पप्पा आहे. सेकंड सतीश. आणि आता आम्ही लोक ऐरोलीसाठी ऑटो पकडली आणि आता आम्ही डायरेक्ट त्यांच्या घरी. एरोलीच बोलली. आता तुम्ही लोकांनी कन्फ्यूज केलं. आई नाही, आई ते काय पण असते. आता आम्ही लोक पोहोचणार आहे अर्ध्या तासानंतर गाईज. आणि इकडे ना आम्ही एकदम पुढे आलो, ब्रेक मारलाय तसाच. वाईट असं. तुम्ही लोक असे बसले आहेत ना गेले लोकांसाठी, आम्ही जागा आहे तिकडे, पण नाही एवढी सरकून बसली इकडे. म्हणजे मी चेपटी होऊन बसली. बस अशी पाठी मला कसं तरी होतं गाडीमध्ये. अशी करते त्यासाठी दोन हाताबाय बसले. मला नाही जमत बाबा असं कुठे करते अशी केलं. ते कालचं बापरे मला येताना कारमध्ये असलं कसलं काय होत होतं. माझं तर डोकंच खराब झालेलं. मला होतं तसं. आणि एवढं मी हिला आणि मोनूला होतं. आधी मला आवाज तुला नव्हता. आयुष्य नाही होत काय, कारण येशू पप्पांवर गेली आहे. ती पप्पाच्या साईडच्या फॅमिलीवर गेली आहे. हा हर एक मम्मीचा प्रॉब्लेम आहे.
नक्की ज्यांना बोलायला पाहिजे ना त्यांना नाही बोलणार. हो कोणाला बोल. गाईस थांबा जरा, आता थांबा नाही तुम्हाला घरचे सर्व टॉक्स भेटतील, टी भेटेल टी. सो आता आम्ही फायनली ऐरोलीला पोहोचलोय. एरोप्लेन बोलतो त्याला करेक्शन करायला सगळे असतात ना टायमावरती बोलायला. मी पण कधी काय बोलायला लागले. अरे ती 10 वेळा बोलते तर नीट बोलते ना. काय बोल बाबा, नाही बोलणार जा. बघ इकडे असंच चालतं फक्त. ठीक आहे, आता आम्हाला बिल्डिंग पण भेटली आहे लाईव्ह लोकेशनमुळे. आणि आम्ही मस्त घाटकोपरवरनं आलो ऑटोनी अर्धा तास ट्रॅव्हल करून. आणि काय नाही, आता डायरेक्ट तिकडे जाऊनच चालू करते. आम्ही पोचून खूप टाइम झाला, पण बसलो होतो. मम्मीच्या ब्लॉग मध्ये आहे ते सर्व जे मम्मा माझं पोचायचं तिकडून तसं. आता आम्ही जेवणार आहे. किती वाजले आता? 10:30. आम्ही 7 वाजता निघालो. आजीला घेते सर्वांना. मम्मीच मध्ये मध्ये लय असतं, पुन्हा लिंक तोडून टाकते माझी. हाय करा आजी. हाय. आता आम्ही तुम्ही खेकडे खाता? आमच्याकडे खेकडेच आहे. म्हणजे असं कंटिन्यू बनवत असता तुम्ही? आजच आणले. बघ बनवतात ते कधीतरी, पण नाही बनवते माझी मम्मी. 1000 रुपये, 6000 रुपयाला. एवढं महाग आहे? मग विचारते साक्षीला, साक्षीनेच आणले. सर्वात पहिला भूक हिला लागली आहे. हा, आयशूलाच भूक लागली आहे. फक्त एवढंच विचारलं की जेवायला लगेच. 2 तास थांबलीये अंधेरी स्टेशन. हा, आयशू 2 तास बसलेली आमच्यासाठी. काय खाल्लंच नाही. मॅगी. हा कॉलेज मी दोन आली ना तोंडावर पूर्ण. हा, वॉशरूमला गेली तिकडे तोंडावर पाणी मारून आली पूर्ण. मम्मीने घेतला, मी घेतली. फोटो चालले काढायचे. पहिलं मला हे क्रॅब वाटले. मी पूर्ण असं म्हणून बघते पूर्ण वाकून की काय गडबड आहे. तू खाते चिकन? खाते. किती छान आहे. जाऊ दे आता, मला कसं खायचं मी विसरून गेली पुन्हा. ही बघ, हिला येत ना तर ही खायन. पण खेकडे खायला 2 हातानेच खावं लागतं. एक हाताने खेकडे खाऊच नाही शकत. मम्मा तोडून दे. हे आली. आणि आता मी पण घेतला आणि मी पण आता शिकणार आहे. हा बघितलं, मला देत होती ती खायला लगेच. आईशीने आ केलं ना. ईशूला बघा. बंद कर. आणि मम्मीची पूर्ण हालत खराब झाली खाऊन खाऊन. एवढं खाल्लंय. मुंग्याला पाहायला मुंग्या. इथे तर एकदा अगं खूप छान वाटतंय. तोंड बघायचं. तोंड बघा. हे पण बघा. एवढं इनी एकटीने खाल्लंय. कशाला हे सगळं तुम्ही घेतलंय? आणि खास तुला नक्की माझे ब्लॉग्स रोज बघतात. माझा मस्करा संपला. आमच्या घरी यावं लागेल. हा, मम्मीच्या हातचं तुमच्या एवढं चांगलं नसेल, पण आमच्या पद्धतीचं मिळेल तुम्हाला. ते तर खाणार ना तसं. वाव, हे मी मम्मीला आजच बोलणार होती. काय मस्त येशू सारखं गिफ्ट भेटलंय. ते तिला लय आवडतं. मोनूकडे होतं, मोनूच्या बॅग मधनं. तुझं अच्छा, तिच्या बॅगेत होतं आयशूकडे. मोनूकडे होतं ना, चोरून खात होती. काय काय दाखव आयशू. अच्छा बघितलं तू तर ओपन कर. ओपन कर. मम्मा, हे आयशूला गिफ्ट दिलं आम्ही.
किती यार ऐकतच नाही. येशूच खोलते. मोठी झाली. मी ना उगाचच एवढा खर्च केलाय. मी आधी तिला बोलली आपण येताना जाताना काहीतरी घेऊन जाऊया आणि लांब कधी आलो ना आम्ही. ही 2 तास स्टेशनला उभी अंधेरी. अंधेरीवरनं डायरेक्ट बस आहे इथे. असं आहे ना, मी पवईला उतरायची ती ऐरोलीची बस पकडायची कधी कधी. सर्वात मोठा गिफ्ट मम्मीला भेटलाय. जास्त खाल्लंय. वाव, अरे मला मूर्ती आवडली. तुम्ही एवढं छान गिफ्ट दिलंय ना. खरं मम्मा दाखव. मी किती 20 वर्ष झाले मी या मूर्तीसाठी मी एकदम हे करते की मूर्ती पाहिजे. हा, नॉनव्हेज खाल्ले पण मी असं हे नाही करू शकत. हा, तुम्हाला कसं समजलं? बघतात नाही नव्हतं माहिती. मी 20 वर्ष झाले मी ती वेळ बघते. त्यांच्याकडे घेऊ नको, त्यांच्याकडे बेडरूम मध्ये म्हटलं असू दे तरी पण हा, ते बघितलं असेल तो आताचा फोटो. अरे मम्मा, मी ना 20 वर्षापासून मला मूर्ती घ्यायची कृष्णाची, पण मी स्वतःचं घर जोपर्यंत होणार नाही ते आपण हलू नाही शकत ना. असं जेव्हा घेईल ना मी तेव्हा ती मूर्ती त्या दिवशी पण बोलत होती. त्या दिवशी पण बोलली मी हिला. मम्मीने घेतली सिल्वर गोल्डन कलरची. हा, पण अशी म्हणजे मूर्ती मला एक स्पेसिफिक हवी होती. तुम्ही विश पूर्ण केली. त्या दिवशी पण मी नेहमी आदितीला बोलत असते ना. आदिती खूप लहान होती. मी एक मूर्ती बघितली पण मी बोलली काय माहिती ती वेळ कधी येईल. तुम्ही आली. थँक्यू सो मच. आता आम्ही निघालोय. 12:30 वाजले. 12:30 नाही, किती वाजलेत? 12. आमची ट्रेन आहे 1 वाजताची. आता ती आम्हाला भेटेन की नाही भेटेन माहित नाही, पण काय लय मस्त बनवली. हा माहित आहे. डायरेक्ट तिकडे ट्रेन मध्ये चालू करते. मी खूप दमली खाऊन. मी आता पळत स्टेशनवर पोहोचले आणि फायनली ट्रेन येणार आहे आता. म्हणजे मी एवढं खाल्लं, माझा पूर्ण मेकअप गेला. खाणं आणि मेकअपचा काही संबंध नव्हता, पण लिपस्टिक पूर्ण गेली. हा, मम्मी तर खात होती. मम्मीची लिपस्टिक सर्व इथे लागली आहे, ती निघत नाही. आणि मम्मीला जे पाहिजे होतं एवढ्या टाइमपासून ते मम्मीला भेटलंय. घरी जाऊन बघा. मम्मी माझ्याकडे आहे रिॲक्शन वाली पूर्ण व्हिडिओ तिची. पुन्हा अशी तिचा जीव पुन्हा बाहेर आलेला. आता आम्ही ट्रेनमध्ये डायरेक्ट मी चालू करते. एवढी झोप आली आम्हाला. खाऊन एकदम पोट भरून जेवलोय आम्ही. पायाला मुंग्या आलेल्या बसून आमचे तोंड खूप आवडलं. एकदम स्वादिष्ट. येशू तर बोलले मम्मीला, मम्मी तसंच चिकन बनवायचं तू होता हर टाइम. असंच चिकन पाहिजे. दिसतंय ना शूट करते. आणि ह्यांची फरमाईश असंच चिकन पाहिजे. बघा, ही आहे तुमची अदिती. ही नाही. आता जिने ओरडला ना, मी एकदा एक दिवशी ब्लॉग टाकेन तुला. सगळे क्लिप्स जॉईन करेन. हा, मग येशूला ओरडायला पाहिजे. नाही बँड्रा ही चलो बँड्रा विराची आहे ना. आणि माझा रिचार्ज संपला आणि मी विचार करते का माझं नेट नाही चालत आहे. पण मला आता समजलं की माझा नेट का नाही चालत आहे, कारण माझा रिचार्ज संपलाय. भाय 111 ला आहे. नको डोकं लावू, बंद कर. नको लावू. 111 ला आहे. हॉटस्पॉट चालू कर. आता आरामात ट्रेनमध्ये चालू करते, कारण दादरवरनं तर पूर्ण ट्रेन आम्हाला खालीच भेटणार आहे. पूर्ण नाही भेटेन खाली, पण आय थिंक भेटेन. आणि मग नंतर मम्मा नायगाववरनं
मम्मी नायगावला असेल ना चालू चालू असतो रात्रभर. बघू आता, कारण विराटला जा नो ऑप्शन. एवढ्या रात्रीचं चालत जाऊच नाही शकत. असते बोलते ते एकदा सांगते मी एक, पण रिक्षात असतेच. एवढा सुमसाम रस्ता आहे ना तो एकदम तिथे गाडी गावातल्यासारखा. असायला पाहिजे, गाडी असायला पाहिजे तिथे एक स्कूटी. कारण माझी फाटते, मला भूताची भीती वाटते. मला चोर बी नाही भाग, काय भूताची भीती वाटते? मला भूताची भीती वाटते, कुत्र्या मांजरींची भीती वाटते. मला असं नाही की कोण येईल आणि मला काय करेन, मला त्याची भूत अजिबात. येईन आणि लय काय करेल. भूत डायरेक्ट माझ्या आतमध्ये घुसून जाईल, मग मी पण भूत होणार. वाव, एका भूत मध्ये दुसरा भूत. वाव.